हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज एक मस्तपैकी रेसिपी शेअर करते। खूप सोपी सिंपल भेंडीची भाजी, खूप सुंदर अशी टेस्टी रेसिपी आहे। मसाला भेंडी बनवलेली आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। कशी वाटते ती मला कमेंट्स करून सांगा आणि अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राइब करा। चला तर मग आपल्या भाजीला सुरुवात करूया भेंडीच्या। इथे का पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे। भेंडीच्या भाजीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं आहे, कारण आपण पूर्ण भाजीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करत नाही। त्याच्यामुळे भाजी व्यवस्थित होण्यासाठी तेलाचा वापर थोडा जास्त घ्यायचा आहे। इथे साधारण मी एक 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, 1/4 टीस्पून जिरे घेतलेले आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता। आणि व्यवस्थित तेल वगैरे गरम झालं की ह्याच्यामध्ये खूप सारी लसूण टाकून घ्यायची आहे। लसूणचे साधारण एक 15-16 तरी पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण चांगली तेलावरती परतली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। इथे मी 2 मोठे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा तेलावरती छानपैकी परतवून घेऊया। भेंडीच्या भाजीसाठी कांदा सुद्धा थोडा जरा जास्त प्रमाणात घेतला तर ती भाजी एकदम छान होते। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर शिजायला मदत होईल। चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। आता परत एकदा आपण व्यवस्थित कांदा हा मिक्स करून घेऊया। आता कांदा थोडा वेळ झाकून ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। तिथपर्यंत आपण आपली भेंडी ही बारीक चिरून घेऊया। आता भेंडी ते व्यवस्थित धुवून पुसून वगैरे घ्यायची आहे। अजिबात पाणी वापरून ठेवायचं नाहीये आणि एकदम बारीक पण चिरायची नाही आणि एकदम जाडी पण चिरायची नाही। अशी मीडियम आकारामध्ये भेंडी ही व्यवस्थित आपण चिरून घ्यायची आहे। अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपली भाजी ही अशी चिकटसर होऊ शकते। म्हणून पूर्णपणे व्यवस्थित भेंडी पुसून घ्यायची आहे आणि मग ती आपण इथे बारीक अशी चिरून घ्यायची। इथे आता मी सगळी भेंडी अशा पद्धतीने चिरून घेते। इथे कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। परत एकदा मी तो थोडासा परतवून घेते। आता इथे मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे। गरम मसाला इथे घेतलेला आहे मी 2 टेबलस्पून। आणि लाल तिखट घेतलेला आहे 1 टेबलस्पून। आता हे सगळं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करताना आपल्याला जरा असं वाटत असेल की आपला कांदा असा जरा सुका सुका झालाय, आता भाजी आपली एकदम अशी कोरडी वाटत असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं परत वाढवा, पण पाण्याचा अजिबात वापर इथे करायचा नाहीये। कारण का पाण्याचा वापर भेंडीच्या भाजीमध्ये केला तर भाजी ही चिकटसर होते। त्याच्यामुळे आपल्याला तसं काही करायचं नाहीये। इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा सगळं काही परतवून घ्यायचं आहे। म्हणून भेंडीच्या भाजीमध्ये थोडंसं तेल जास्त असेल तर ती छान लागते। आता इथे मी 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत। त्याने भाजीला एकदम आंबटसर असा मस्तपैकी छान टेस्ट येते। त्याच्यामुळे कोकम हे आवर्जून टाकावं, त्याने भाजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते। परत एकदा सगळं काही आपण ते मिक्स करून घेऊया। आता आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती सगळी आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकूया आणि सगळा मसाला आहे तो पूर्ण भेंडी सगळी चिरलेल्या तुकड्यांना लागला पाहिजे, अशा याने व्यवस्थित असं आपण सगळं ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पूर्ण भाजी शिजेपर्यंत, पूर्ण भाजी होईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती झाकणही ठेवायचं नाहीये। झाकण ठेवलं त्याला वाफ धरली तरी सुद्धा त्याला चिकटपणा येऊ शकतो, पाणी त्याच्यामध्ये तयार होतं, त्याच्यामुळे भाजी चिकट होऊ शकते, मग ती खायला तशी मजा येत नाही। त्याच्यामुळे पूर्ण भाजी तयार होईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती झाकणही ठेवायचं नाहीये। हे बघा, सगळा मसाला आपला पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या भेंडीला लागलेला आहे। आता इथे मी
ओलं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे. ते ओलं खोबरं साधारण एक अर्धी वाटी मी घेतलेलं आहे आणि सगळं खोबरं आता ते त्या भाजीवरती आपण टाकून घेऊया. ह्या खोबऱ्याने भाजीला खूप सुंदर टेक्स्चरसुद्धा येतं आणि खूप छान चवही येते. त्याच्यामुळे ओलं खोबरं हे सुद्धा नक्की टाकायचं आहे. अजिबात न टाकतासुद्धा अशी भाजी चांगली होऊ शकते, पण ओलं खोबरं टाकून जी चव येते ती खूप सुंदर येते. त्याच्यामुळे ओलं खोबरंसुद्धा नक्की टाकायचं आहे. हे बघा, हे सुद्धा सगळं व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतंच, पण तुम्ही इथे परत टेस्ट करून बघायचं की जर आपल्याला वाटत असेल की एवढं सगळं टाकल्यानंतर आपल्याला मीठ पुढे कमी जास्त काय झालं असेल, तर मग आपण जर कमी झालं असेल तर थोडं टाकू शकतो. आणि जर जरासं मीठ जास्त तुम्हाला वाटत असेल तर थोडं खोबऱ्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवा. त्याने सुद्धा भाजी खूप छानपैकी होईल. मला थोडं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी परत एकदा मीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि परत एकदा आपण सगळं काही व्यवस्थित झाकून हे बघा, आता सगळं काही व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले. थोडी कोथिंबीर आपण वरती अशी पेरून घेऊया. आणि अशा पद्धतीने सुंदर आपली भेंडीची भाजी ही तयार झालेली आहे. खूप सोपी, कमीत कमी साहित्यातली झटपट होणारी टेस्टी अशी. ज्याला कोणाला भेंडी आवडत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने भाजी करून खाऊन मला सांगा की कशी वाटते. ती खूप सुंदर भाजी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनल लवकर सबस्क्राईब करा.